नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके हे खासदारांपैकी निवडून आल्यानंतर त्यांनी दिलेली उत्साही प्रतिक्रिया। नक्की काय म्हणाले खासदार निलेश लंके ते पाहूया। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, अहमदनगर। निवडून येतच असतो। तुमच्या बद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या, आता आज काय वाटतं त्या सगळ्या? अभी कुछ नहीं बोलने का किसी को, जो होगा वही अच्छा ही होगा। नाही, आता ज्याने कुणी काय केलं त्यांना लक लाभ लाभू। आता मला जनतेने निवडून दिलं ना, आता कोणाबद्दलच चुकीचं बोलायचं नाही। निलेश लंके जायंट किल्लर ठरले का तुम्ही, असं वाटतंय का? कुठेतरी अटीतटीची लढत मानली जात होती, बलाढ्य शक्ती समोर होती। गेल्या 2 महिन्यापासून संघर्ष चालू होता। कसं बघता याकडे, काय सांगाल या संदर्भात? या विजयाचं खरंच श्रेय जातं ते माझ्या शेतकरी बांधवांना, माझ्या बेरोजगार तरुणांना आणि माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या सहकार्यांनी मला जी साथ दिली आजपर्यंत, त्यांना ते श्रेय जाते। माझ्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस असू, शिवसेना असू, तुमचं कम्युनिस्ट असू, आम आदमी पार्टी असू, आमचे सगळे लोक इतके पळाले बिचारे। आज त्यांच्यामुळं हा विजय झाला। तर निलेश लंके शून्य, निलेश लंके शून्य। तुमचा काय अजेंडा आहे? आता पुढचा अजेंडा आज कुठंतरी दादागिरीची भाषा करण्याचा आरोप करण्यात आला आणि आज खासदार झाले। अजेंडा काय असणार आहे पुढे? लोक म्हणजे घाबरतात, काय त्याला काय नाही करायचे, दादागिरी करणाऱ्यांना लक लाभ लाभू। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।